हॅलो सगळ्यांच्या माझ्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आजची रेसिपी ब्रेडपासून आहे. तर ब्रेडपासून काय बनणार आहे आज बनणार आहे ब्रेडपासून ब्रेड पुडिंग. तर चला बघूया याला कसं बनवायचं आहे आणि याच्यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार. सर्वात पहिलं साहित्य आहे ब्रेडला 4 पीसेसमध्ये कट करायचं आहे. मीने इथे 8 स्लाईस घेतले आहे, यानी की 8 स्लाईस. तुम्ही तुमच्या हिशोबाने पण घेऊ शकता. आता त्याला मिक्सर ग्राइंडरच्या बाउलमध्ये टाकायचं आहे. सगळे पीसेस केलेले टाकायचे आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक अंड टाकायचं आहे. अगर तुम्हाला अंड नसेल टाकायचं तर तुम्ही याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकू शकता. आणि आता त्याच्यामध्ये 4 चमचे एवढे साखर टाकून मिक्स करायची आहे. आणि ते बॅटरला याच्यामध्ये टाकायचं आहे ब्रेडच्या बाउलमध्ये आणि दूध पण टाकायचं आहे. अगर तुमचं बॅटर नंतर सुकं बनलं तर याच्यामध्ये अजून दूध ॲड करायचं आहे. मग एक पतलंसं कढई गंज गॅसवर चढायचं आहे. त्याला गरम होऊ द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये साखर टाकायचं, त्याला छानपैकी मेल्ट करायचं आहे जेव्हापर्यंत ती अशी ब्राऊन नाही होत. आता गॅसवर एक गंज ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी गरम करायचं आणि माझ्याकडे स्टँड नव्हता म्हणून मी जुगाडू स्टँड लावला आहे. आता यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यावर जे आपलं बॅटर आहे त्याला गंजामध्ये ठेवायचं तिथे आणि त्याला पण वरतून झाकणे झाकून द्यायचं आहे. आता हे झाकलं 40 मिनटानंतर किंवा अर्धा तासनंतर तुम्ही खोलून चेक करा की ते बरोबर शिजलं आहे का नाही. असं चाकू टाकून चेक करायचं आहे की ते शिजलं आहे की नाही नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही. आणि फ्रीजमध्ये ठेवून की 5-10 मिनटांत ते काढून घ्यायचं. आणि हे बघा हे रेडी आहे. बघा किती टेस्टी दिसत आहे. खूपच टेस्टी आहे. लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर मोर. बाय बाय.